नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना, विधवा पेन्शन योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, वृद्धपकाळ योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची ही माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांना दरमहा आर्थिक मदत दिली जाते। तर यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये आणि इतर सर्व लाभार्थ्यांना यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल, विधवा पेन्शन योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, वृद्धपकाळ योजना आणि इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 1500 रुपये अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा केलं जातं। पण अनेक वेळा काही लाभार्थ्यांच्या खात्यात 1, 2 किंवा 3 महिन्यांचे हप्ते जमा होत नाहीत आणि या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे योजनांच्या नियमांची आणि आवश्यक प्रोसेसची माहिती नसणे। तर आपल्या या चॅनलच्या माध्यमातून अनेक दिव्यांग बांधव आणि निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू झाले आहेत। अनेकांनी योग्य कागदपत्रांसह अर्ज करून आपले अनुदान नियमितपणे पुन्हा सुरू केले आहेत। त्यामुळे आजची ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे खूपच जास्त गरजेचे आहे। तर मित्रांनो, 30 जून 2026 ही तारीख सर्व लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। या तारखेपूर्वी आवश्यक ती सर्व कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे। तर आता काही लाभार्थी म्हणतील की आम्ही जानेवारी, फेब्रुवारी, मार्च किंवा एप्रिलमध्ये कागदपत्रे जमा केली आहेत। तर काही लाभार्थ्यांनी तलाठी कार्यालयात किंवा इतर कार्यालयांमध्ये कागदपत्रे दिली असतील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कागदपत्रे कुठेही दिली असली तरी ती कागदपत्रे संबंधित तहसील कार्यालयात पोहोचली आहेत का याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे। ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी कागदपत्रे जमा केली आहेत त्यांनी एकदा तहसील कार्यालयात चौकशी करून घ्यावी की पुन्हा कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता आहे का। कारण दरवर्षी लाभार्थ्यांची वार्षिक पडताळणी म्हणजेच अॅन्युअल व्हेरिफिकेशन केलं जातं आणि त्यासाठी 30 जून ही तारीख अंतिम मुदत आहे। जर तुम्ही आवश्यक कागदपत्रे वेळेत जमा केली नाही तर पुढील महिन्यापासून तुमचे अनुदान थांबण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आणि अनेक लाभार्थ्यांचे हप्ते बंद सुद्धा झालेले आहेत। यामध्ये अनेक लाभार्थ्यांचे एप्रिल महिन्याचे आणि त्यासोबतच मे महिन्याचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा झाले नाहीयेत। त्यामुळे कोणती कागदपत्रे कोणत्या लाभार्थ्यांनी जमा करावीत याबद्दलची माहिती समजून घ्या। तर दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि हयातीचा दाखला, त्यानंतर विधवा महिलांनी त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, हयातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला आणि यासारखे कागदपत्रे जमा करावीत। आणि त्यानंतर इतर लाभार्थ्यांनी त्यांच्या योजनेनुसार आवश्यक कागदपत्रांची माहिती तहसील कार्यालय किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडून घेऊन ती कागदपत्रे वेळेत जमा करावी। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी कागदपत्रे आधीच दिली आहेत असे समजून न बसता एकदा खात्री करून घ्या। कारण अनेक वेळा प्रशासकीय प्रक्रियेमध्ये कागदपत्रांची नोंद न झालेल्या लाभार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यांचं अनुदान कायमचं बंद होतं। त्यामुळेच स्वतः जागरूक राहा, वेळेत पडताळणी पूर्ण करा आणि आपले अनुदान नियमितपणे सुरू राहील याची खात्री करा। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राज्यातील सर्व लाभार्थ्यांना शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।